नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखंडानंदरूपाय सविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरुवे नमः। ओम तपस्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुंगवम्। श्री एकनाथ संशोधन मंदिर, श्री समर्थ राम मंदिर आणि श्री गणेश सभेच्या वतीनं आयोजित या रामकथेच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत। आपल्याला रामचरित्र रामकथा ऐकायची आहे। ही कथा काय सांगते, हे चरित्र काय सांगतं, चरित्र शब्दाचा नेमका अर्थ काय, कथा शब्दाचा नेमका अर्थ काय, त्याच्यातून आपल्याला रामचंद्र प्रभूंच्या चरित्रातून घेण्यासारखं काय आहे। श्रवणाचा परिणाम जोपर्यंत चित्त परिवर्तनात होत नाही तोपर्यंत केले गेलेलं श्रवण ही केवळ एक औपचारिकता असते। आम्ही ऐकलं का, ऐकलं, बदल काय झाला, काही नाही, असं जर होणार असेल तर त्या श्रवणाला काही अर्थ नाही आहे। तुका म्हणे कानी ऐकिली मात तोच झाला घात जीवपणा, असं तुकोबारायांचं श्रवण आहे। तुकोबाराय म्हणतात, आमच्या कानावर एकदा तत्वज्ञानाचं महावाक्य पडलं, तत्वज्ञानाचा सिद्धांत पडला आणि तो कानावर पडला त्याच क्षणी आमची जीवदशाच निवृत्त झाली। 10व्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला म्हणतोय, येण्याची वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे, ते देखोनी साचोकारे स्वरूप तुझे। देवा, तुमच्या वचनाची आणि माझ्या कानाची भेट झाली आणि माझा आतला बाहेरचा अंधारच फिटून गेला। म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे, आणि मला सर्वत्र तुझं स्वरूप दिसायला लागलं। हा श्रवणाचा परिणाम आहे। म्हणून ज्ञानोबारायांनी अवधान हा शब्द तेवढ्या करता वापरला। एक अवधान द्या बस। पाठभेदानुसार वेगवेगळे अर्थ केले जातात, तरी अवधान एकले दीजे असा एक पाठ आहे, अवधान एक वेळ दीजे असाही पाठ आहे। परंतु त्याचा परिणाम आपल्या चित्त परिवर्तनावर झाला पाहिजे। चित्त परिवर्तनावर होणं म्हणजे काय? याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला उपदेश करताना आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी असा उपदेश केला। आत्मावारे द्रष्टव्यः, पण त्याच्याकरता श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो हे तिन्ही सांगितलं। त्याच्याकरता श्रवण मनन निदिध्यासन झालं पाहिजे। श्रोतव्यो, तव्य प्रत्यय संस्कृतामध्ये 2 अर्थांनी वापरला जातो। आपण थोडंसं व्याकरण जर बघितलं तर आपल्याला कदाचित माहिती असेल, पण तव्य प्रत्यय हा विध्यर्थ वापरला जातो, म्हणजे विधी सांगण्याकरता तव्य प्रत्ययाचा विचार होत असतो। आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यो, श्रवण हा विधी आहे हे शास्त्राला सांगायचं आहे। आणि जिथे विधी असतो त्याला नियम असतात, विधी असतो त्याचा परिणाम असतो, विधी असतो त्याच्या मागे काही शास्त्र असतं। तसा श्रवण हा एक, मग तो नियम विधी मानायचा का, अपूर्व विधी मानायचा का, परिसंख्या विधी मानायचा, याच्यावर मीमांसेमध्ये पुष्कळ विचार आहे। मला आता त्या वेदांताच्या त्या भूमिकेत जायचं नाही आहे। परंतु श्रवण हा विधी आहे। श्रवणाने आपल्याला अपूर्व काहीतरी कळत जातं। शास्त्रांनी सांगितलं श्रवणानेच ज्ञान होतं, तर श्रवण हा नियमविधी झाला।
ऐकण्यानेच कळतं. तत्वमसी महावाक्याचा बोध गुरुमुखातून आपल्या कानामध्ये जावा आणि आपल्याकडून त्याचं श्रवण व्हावं, तरच अविद्येची निवृत्ती वेदांत बोलतो. महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, हे ज्ञानोबराय बोलून दाखवतात. काल आपण बोललोय त्या संबंधात. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, तो महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थावे. महावाक्य कानावर पडावं लागतं आणि श्रवणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग परमतत्वाच्या स्वरूप ज्ञानाकरता नाही. याच्याकरता वेदांत आपल्याला वारंवार उपदेश करतो. ऐका 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 भाविकजन. ज्ञानोबराय म्हणतात ऐका, अवधान द्या, अवधान द्या. अवधान द्या म्हणजे कानावर पडू द्या असं नाही. अवधीयते निश्चीयते इति अवधानम. ज्याच्यामध्ये श्रवणाचा निश्चय होतो, सिद्धांत वाक्याचा निश्चय होतो, त्याला अवधान म्हणा. अवधान ही चित्ताची एकाकारता असते. म्हणून तव्य प्रत्यय हा विध्यर्थ वापरला जातो. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो, श्रवण हा विधी आहे. मंतव्यो, मनन हा विधी झाला. निदिध्यासितव्यो, तव्य प्रत्यय लागला. निदिध्यासन हा विधी झाला. आणि तव्य प्रत्यय जसा विध्यर्थ वापरला जातो तसा तव्य प्रत्यय योग्यता या अर्थाने वापरला जातो व्याकरणामध्ये. आत्मावारे द्रष्टव्य हा श्रोतव्यो म्हणजे काय? म्हणजे श्रवण करण्याच्या योग्यतेचा फक्त आत्मा परमात्माच आहे, बाकी काहीही श्रवण करण्याच्या योग्यतेचं नाही. तुम्ही बाकी काही ऐकूच नका. मनन करण्याच्या योग्यतेचा आत्माच आहे. निदिध्यासनाच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे. ऐकायचं असेल तर देवाबद्दलच ऐकावं, ऐकायचं असेल तर संतांबद्दलच ऐकावं, मनन करायचं असेल तर परमात्म्याचंच करावं. निदिध्यासन हे त्याच स्वरूपाचंच करावं, त्याच्याबद्दलच ऐका. हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबराय बोलतात श्रवणाच्या योग्यतेचं काय आहे? प्रपंचाबद्दल आम्ही किती श्रवण केलं म्हणजे आम्हाला प्रपंच आनंद देईल? संसारातल्या गोष्टीचं कितीही श्रवण झालं तरी त्याच्यातून निष्पन्न काय झालं? काही नाही, कारण संसाराला फळच नाही आहे. आपण गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखची हा. 15व्या अध्यायात ज्ञानोबराय बोलतात फल नाही. संसार करून समाधानी झाला असं एक उदाहरण मला इथे नाही, जगाच्या पाठीवर दाखवा. कोण आहे असं? कोण म्हणतं की माझा संसार झाला, माझा संसार मला आनंदाचा ठरला? ज्ञानोबरायांनी मदालसेमध्ये केवढा विचार केला त्याचा. 18 भार वनस्पती, फळी फुले ओळली, 22 पोखरणी, नदी गंगा वाहती, त्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया अरण्य सेविती. एवढी सगळी सुख राजे राजवाड्यांना होती, तर हे सगळं सोडून ते कशा करता अरण्यांमध्ये निघून गेले असतील? 36,000 वर्षाचं ध्रुवाचं राज्य भागवतांनी सांगितलंय. 36,000 वर्ष राज्य केलंय ध्रुवानी. पण हे राज्य केल्यानंतर आपलं राज्य एका विशिष्ट अवस्थेत पुढच्या पिढीच्या हातामध्ये सोपवून 36,000 वर्षामध्येही निर्ममत्व धारण करून क्षणार्धात राज्य सोडून निघून गेले. भागवतामध्ये जडभरताचं वर्णन आलंय. 1 कोटी वर्ष राज्य केलं भरतराजांनी, जडभरतानी, असं भागवत सांगतं. ज्या राज्यावर 1 कोटी वर्षाची सत्ता त्यांनी भोगली, त्या राज्याबद्दल यत्किंचितही ममत्व राहिलं नाही. एका विशिष्ट क्षणी हे सगळं राज्य पुढच्या पिढीच्या हातामध्ये सोपवून अरण्यामध्ये निघून गेले आत्मचिंतना करता, परमात्मा प्राप्ती करता. आमच्याच्यानी स्वयंपाकघर सुटत नाही आहे. कोट्यावधी वर्षाचं राज्य सोडून दिलंय, 36,000 वर्षाचं. बरं, हे राज्य म्हणजे सामान्य राज्य नाही आहे, सगळ्या सुखसुविधांनी युक्त असणारं राज्य. आम्हाला घर सुटत नाही, सुटू नये, माझं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. परंतु अंतःकरणामध्ये कधीतरी या प्रपंचाबद्दल निर्मम अवस्था निर्माण झाली पाहिजे की नाही?
आत्तापर्यंतच्या या प्रपंचाने आमच्या जीवनामध्ये जर समाधानाचे फारच कमी क्षण आम्हाला दिले असतील तर त्या क्षणाविषयी आत्मत्व धारण करण्यापेक्षा त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला जे दुःख दिलं त्या दुःखाच्या विचारानं वैराग्य निर्माण करून घेणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे, हे साधकाचं लक्षण आहे, हे मुमुक्षूचं लक्षण आहे. त्यामुळे योग्यता कशात आहे तर योग्यता ही फक्त आणि फक्त परमतत्वात आहे. आमच्या श्रवणाचा विषय रामकृष्ण हेच असावेत. आमच्या श्रवणाचे विषय हे ज्ञानोबराय तुकोबराय समर्थ नाथ महाराज हेच असावेत. यांच्या व्यतिरिक्त जेव्हा आमच्या कानावर काही पडतं तेव्हा त्या श्रवणानं आमच्या जीवनाची श्रीमंती वाढत नाही. ज्ञानोबरायांचं चरित्र वाचा, रामचरित्र ऐका, चरित्र ऐका, जीवन समृद्ध झाल्यासारखं वाटतं. या घडीला तरी ज्यांना रामचरित्र ऐकलं, ज्यांना समजलं, ज्यांना त्याच्यातून काही घेता आलं, त्यांना असं वाटतं की या घडीला तरी माझ्या एवढा श्रीमंत माणूस या जगाच्या पाठीवर नसेल, कारण माझ्याकडे काही नसलं तरी आता राम माझा झाला बस. एवढी भावना त्याला श्रीमंत बनवण्याकरता पुरेशी ठरते. म्हणून आम्ही ही कथा ऐकावी. का ऐकावी? ऐकण्याचं महात्म्य काय आहे? श्रवण आपल्याला भागवताच्या द्वितीय स्कंधामध्ये हाच विचार आहे. सगळ्या साधन स्कंधामध्ये सगळा विचार तोच आहे. कसं ऐकावं, काय ऐकावं, कुणाचं ऐकावं, कुणाचं ऐकू नये, ऐकण्याची पद्धत काय असावी. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चला मतिः एवमादिकृतं चेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. भागवत बोलतं श्रवणाचं फल याच्याने मिळतं, हे 4 गुण लागतात श्रवणा वगैरे वगैरे. हा विचार भागवतात नेहमी सांगितला जातो. आम्हाला रामचरित्र ऐकायचं, रामकथा ऐकायची. रामकथा म्हणजे रामाच्या चरित्रात घडलेल्या गोष्टी नाही आहेत. चरित्र आणि कथा, चरित्र कथा असं ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा चरित्रातले सद्गुण कथेच्या रूपानं अभिव्यक्त होत असतात. कथा ही त्या चरित्रातल्या एखाद्या गुणावरचं अतिशय सुंदर आवरण आहे, वेष्टन आहे. कारण माणसं कथेकडे लवकर प्रवृत्त होतात. सिद्धांत सांगता सांगता जेव्हा वक्ता म्हणतो की याच्याकरता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. म्हटलं की माणसं ताट बसतात, चला आता काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल. कारण कथेचं आकर्षण आहे, कारण तिथे काहीतरी घटना घडत आहेत, सुखदुःखाचं संमिश्रण, सुखदुःखाचे काही भाव तिथे उत्पन्न होत आहेत, वेगवेगळ्या भावनांची अभिव्यक्ती होते. कधी आम्हाला हसू येतं, कधी डोळ्यात पाणी येतं. याचं एक आकर्षण असतं आणि कथा ही हे आकर्षण आहे. आणि या कथेतून सिद्ध काय करायचं आहे तर त्यांच्या चरित्रातल्या एखाद्या गुणाची अभिव्यक्ती या कथेतून सिद्ध होत असते. एखादा गुण त्याच्यातून रामचंद्र प्रभूंचा आम्हाला कळून जातो की असा प्रसंग आला तर असं वागायचं असतं, असा प्रसंग निर्माण झाला तर असं बोलायचं नसतं, असं वागायचं असतं, असं वागायचं नसतं. या संबंधामध्ये आमच्या जीवनाला काहीतरी मार्गदर्शक तत्वांचं प्राकट्य हे ज्या सद्गुणांच्या भूमिकेतून होतं, त्या सद्गुणांची अभिव्यक्ती ज्या कथानकातून होते ती कथा, ज्या गोष्टीतून होते ती कथा. त्यामुळे ही रामचरित्र, रामकथा आम्हाला जे ऐकायची ती गुणप्राप्ती करता. रामचंद्र प्रभूंच्या चरणाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, सीता मातोश्रींच्या प्रती आमच्या अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण व्हावा. राम ही व्यक्ती नसून हे तत्व आहे आणि त्या तत्वाला आपण समर्पित झालं पाहिजे. हा उत्कट भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा आणि मग आमच्या प्रपंचातली प्रत्येक गोष्ट करताना श्री रामचंद्र प्रभूंना साक्षी ठेवून आम्हाला काही करता यावं, याच्याकरता रामायणाचं श्रवण आवश्यक. आम्हाला लक्ष्मणाचं वैराग्यही पाहिजे, भरताचं वैराग्य पाहिजे, लक्ष्मणाचा त्याग पाहिजे, सगळंच पाहिजे. माणसाचं जीवन काही एकाच गुणांनी युक्त नसतं, गुणदोषांचं मिश्रण आहे.
याच्यामधून आम्हाला काही गोष्टी मिळवाव्या लागतात, काही गोष्टी सोडवाव्या. आम्हाला जन्मजात जे जीवन मिळालं त्या गुणदोषयुक्त जीवनाने आम्हाला आमचा परमार्थ कडेला नेता येत नाही. त्याच्यातल्या दोषांचा त्याग आणि गुणांची वृद्धी करणं हाच परमार्थ आहे. आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? आपण म्हणतो एखादा माणूस पारमार्थिक आहे म्हणजे काय? म्हणजे तो देवळात जातो. कशा करता जातो? तो माळेवर जप करतो. कशा करता करतो? तो देवपूजा करतो. कशा करता करतो? तीर्थयात्रेला जातो. कशा करता जातो? तीर्थामध्ये स्नान करतो. आता प्रयागला बहुतांश लोक जाऊन आले असतील. कशा करता? काय मिळालं? 2 किलोमीटर चालायला 24 तास गेलेत. काय मिळालं? असं जर विचारलं तर नाही हो, काय मिळालं न मिळालं आम्हाला माहित नाही, पण आमचा परमार्थ झाला. मग परमार्थ ही संकल्पना काय आमच्या आयुष्यात? आम्ही पारमार्थिक आहोत असा स्वजीवनाबद्दल जेव्हा आम्ही दावा करतो तेव्हा आम्ही पारमार्थिक आहोत हे म्हणताना परमार्थ या शब्दाची आम्ही केलेली व्याख्या काय आहे? आम्हाला करता येत नाही. हीच भूमिका आहे. आमचा परमार्थ म्हणजे परमात्म प्राप्ती करता आमच्या जीवनातल्या दोषाच्या त्यागाकरता केलेले प्रयत्न आणि परमात्म प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या गुणांच्या प्राप्ती करता केलेले प्रयत्न, याला साधना असं म्हणतात. हाच आमचा परमार्थ असतो. परमार्थ म्हणजे आमच्या परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीकरता जाणीवेकरता प्रतिबंध असणाऱ्या दोषांचा त्याग आहे आणि परमात्म प्राप्तीकरता अनुकूल असणाऱ्या गुणांचा स्वीकार आहे. आणि मग हे कसं करायचं असतं, काय करायचं असतं, त्याच्याकरता जे नियम सांगितले जातात, त्याच्या पद्धती, त्याच्याकरता जी कार्यशैली सांगितली जाते, त्याच्याकरता जी काही माध्यमं सांगितली जातात ती साधन संपदा असते. मग याच्याकरता ज्ञान, मग कर्म, मग भक्ती आहे, मग उपासना आहे, मग हे करा, मग स्तोत्र म्हणा, मग नामस्मरण करा, मग तीर्थयात्रेला जा, तिथं पुण्य प्राप्त करून घ्या, तीर्थस्नान करा, त्याच्याने आपलं पाप निवृत्त करा, शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन करा, म्हणजे ते नाम आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होईल. त्या दृढ झालेल्या नामामुळे आपल्या अंतःकरणामध्ये दोषांची प्राप्ती, दोषांचा उद्भव होणार नाही. हे काय आहे सगळं? नाथ महाराजांनी अयोध्या कांडामध्ये, भावार्थ रामायण पहा आपण, अयोध्या कांडामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला रामचंद्र प्रभूंच्या प्राप्तीकरता काही दोषांची निवृत्ती आणि काही गुणांच्या प्राप्तीचा उपदेश केला. कथेतूनच आलं हे. पण मला हेच सांगायचं आहे की जेव्हा आम्ही कथा ऐकतो तेव्हा त्याच्यातल्या चरित्रातलं काय घ्यायचं असतं ते आम्हाला लक्षात आलं पाहिजे. रामचंद्र प्रभूंना बोलवून सांगायचंय की तुम्हाला राज्याभिषेक होणार नाहीये, तुम्हाला 14 वर्षाकरता वनवासात जायचंय. दशरथ राजांनी सांगितलं मी हे त्याला सांगणार नाही, कारण रामाला वनवासात जा म्हणून सांगणं म्हणजे माझ्या प्राणाला देह सोडून जा असं सांगण्यासारखं आहे. मी नाही सांगणार. काही ती म्हणाली तुम्हाला जमत नसेल तर मी सांगते. बायका धाडशी असतात असं विधान भागवतानी केलंय. धुंदुकारीच्या प्रकरणामध्ये भागवत महात्म्यामध्ये गोकर्ण आणि धुंदुकारीचं जे चरित्र येतं त्या धुंदुकारीच्या संबंधामध्ये हे विधान भागवतानी केलंय. बायका अत्यंत धाडसी असतात. काही म्हणाली तुम्हाला सांगता येत नसेल तर मी सांगते. एवढं काय त्याच्यात? तुला अभिषेक होणार नाही बाबा, तुला वनवासात जायचंय, राज्य भरताला दिलं जाणार, मी सांगते त्याला. बोलवा म्हटल्यानंतर सुमंताला बोलवलं आणि सुमंताला सांगितलं रामाला घेऊन या. मग सुमंताने आपला रथ काढला. ते रामभुवन लांब होतं, तिथपर्यंत गेले. मग आता रामभुवनामध्ये जाऊन रामचंद्र प्रभूंना सांगायचं की तुम्हाला बोलवलंय, पण दरवाजामधून ते रामचंद्र प्रभूंपर्यंत पोचेपर्यंत नाथ महाराजांनी सांगितलं त्या भुवनाला 14 दरवाजे आहेत आणि त्या 14 दरवाजांचे विभाग करताना नाथ महाराजांनी 7 आणि 7 असे 2 विभाग केले. आणि हे करताना नाथ महाराजांनी आपल्याला असं सांगितलं की पहिल्या 7 दरवाजांमध्ये आपल्या जीवनातल्या परमात्म प्राप्तीला प्रतिबंधक ठरणाऱ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि नंतरच्या 7 दरवाजामध्ये परमात्म प्राप्ती करता रामदर्शनाकरता अनुकूल असणाऱ्या गोष्टी मिळवायच्या आहेत. गोष्टी आपल्या जीवनातली वाईट भूमिका सुटली याचा अर्थ आपण चांगले झालो असं नसतं. दगडाच्या ठिकाणी वाईट काही नाहीये म्हणून तो संत नाहीये ना. वाईट जाणं म्हणजे उदासीन होणं आहे.
वाईट घालवून चांगल्याचा खळांची व्यंकटी सांडो नंतर सत्कर्मी रती वाढो, हे कशा करता? वाईट जाऊन चांगल्याचं आधान झालं पाहिजे. मग त्या 7 दरवाजांमध्ये आपल्या जवळच्या गोष्टी सोडून द्या बाबा. काय काय सोडा, कसं कसं सोडा, त्याचे अर्थ काय करायचे, लक्षणीने करायचे का कसे करायचे, या संबंधामध्ये नंतरचा विचार पुष्कळ आहे. पहिल्या 7 दरवाजामध्ये सोडा. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे. चौथे द्वारी सांडिता अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी समस्त साधने स्वये राहती. सांडोनी मितूपणाचा श्रांघात मग रिघावे 7वे द्वारात, तईची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. भावार्थ रामायणात नाथ महाराज बोलतात. आणि मग मितूपणा असा सोडून देऊन जेव्हा 7व्या दारामध्ये साधक उभा राहतो तेव्हा त्याला रामचंद्र प्रभूंचं दर्शन होतं, पण प्राप्ती होत नाही. मग ती प्राप्ती करण्याकरता पुढचे 7 दरवाजे, त्या 7 दरवाजामध्ये काहीतरी मिळवा. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. आणि मग आम्हाला त्या 14व्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर रामचंद्र प्रभूंचं दर्शन होतं. या सगळ्याला, या 14 दारांना मिळून परमार्थ अशी संज्ञा आहे. आम्ही परमार्थ करतो म्हणजे याच्यापैकी कुठल्या तरी दारामध्ये आम्ही उभे हवेत आपल्याला. आता विचार करा आमचा परमार्थ कोणत्या दारात आहे, आम्ही नेमके कुठल्या दारात उभे आहोत? पहिल्या 7 दारात आहोत का नंतरच्या 7 दारात आहोत का अजून दारातच पोचलो नाही आहोत? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हे कोणत्या दारात? नाथ ज्ञानोबारायांनी नुसतं देवाची द्वारी म्हटलंय, पण नाथ महाराजांनी द्वारी शब्दाला 14 अर्थाने वाढवलंय. केवढा विचार आहे त्याच्यात. नाही तर काय देवाच्या दारात उभं राहिलं की 4ही मोक्ष कुणाला मिळालेत आतापर्यंत? आम्ही रोज इथं आहोत, आम्ही रोज पांडुरंगाच्या दारात उभे आहोत, कुठे 4 मोक्ष? हा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ आम्हाला कळावा, पटावा, पचावा याच्याकरता म्हणून हा परमार्थ ज्या भूमिकेतून ग्रहण करणं आवश्यक असतं ती भूमिका म्हणजे रामकथा आहे, ती भूमिका म्हणजे रामचरित्र आहे. त्या चरित्रातून आम्हाला ते कळलं पाहिजे. असो, पुन्हा प्रस्तावना जास्त लांबेल. मी आपल्याला विचार हा सांगत होतो काल की रामायण ही कथा, राम अयन, काल आपण विचार केला त्याचा. रामायण ही कथा आम्हाला परमपदाला पोचवणारी आहे. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, असं तुकोबराय म्हणतात. राम म्हणता रामची होई जे, नामाचा प्रभाव म्हणा, रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राचा प्रभाव म्हणा, घेणाऱ्याच्या शुद्ध भावनेचा, श्रद्धेचा प्रभाव म्हणा, काही म्हणा, पण राम म्हणता रामची होई जे, हे तुकोबारायांनी सांगितलेला हा सिद्धांत आहे. आपल्याला नाकारता येणार नाही कोणत्याच अर्थानं. हे रामचरित्र आपल्याला ऐकायचं. या रामचरित्रामध्ये काल आपण बोलून आलो, ही रामकथा काय, रामायण का ऐकावं. वाल्मिकी रामायणाचा आपण विचार करत होतो. वाल्मिकींचं चरित्र काल आपण शेवटी पाहिलं होतं. मानवी जीवनाचा आध्यात्मिक प्रवास कसा घडत जातो याच्यामध्ये ज्या गोष्टी अनुकूल रूपानं आपल्या समोर येतात त्यांचा विचार कसा करायचा असतो. प्रतिकूल आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रातिकूल्याच्या ज्ञानानं आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वतःच्या विचारानं बांधलेले इमले कसे उद्ध्वस्त होतात. आपलं जीवन आपल्या डोळ्यासमोर स्वच्छ रूपानं कसं उभं राहतं. कारण आपण दुसऱ्यांकडेच काय स्वतःकडे सुद्धा कुठल्या तरी पूर्वग्रह दूषित भावनेने बघत असतो. स्वतःकडे सुद्धा मी असा, मी तसा, माझं असं, मी म्हणजे असं आहे, मला आतापर्यंत कोण विरोध केला नाही, माझी ओळख नाही, असं गाव नाही, हे आम्ही नेहमीच सांगत असतो. अनेक वेळेला माणसं सांगतात.
त्या गावामध्ये अमक्या माझं नाव माहीत नाही असा माणूस नाही. एका माणसाने सांगितलं आज माझं नाव माहिती नाही असा माणूस नाही. आणि ज्याला सांगितलं त्याने विचारलं मग तुमचं नाव काय? कशा करता हे उद्योग करावेत माणसाने? शेवटी आपणच आपल्या डोळ्यासमोर उघडे होत असतो आणि ते होणं आवश्यक असतं. वाल्मिकींना हे कळालंय की आपल्या जीवनामध्ये आपण एकटे आहोत. अंतर्मुख झालं पाहिजे. अंतर्मुख वृत्तीनं रामनामाचं चिंतन झालं. त्या चिंतनानं रामकथा लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला. याचा विचार काल आपण करून आलो. ही रामकथा वाल्मिकींच्या चरित्रातून आपल्या समोर येते. दोन पद्धतीने याचा विचार केला गेलाय. वाल्मिकी रामायणाच्या अनुषंगानं जर विचार केला तर सगळं रामायण घडून झाल्यानंतर जेव्हा सीता मातोश्री वाल्मिकींच्या आश्रमामध्ये गेल्या, सीता मातोश्रींचा त्याग झाला, त्याच्यानंतर वाल्मिकी तमसा नदीच्या किनाऱ्यावर नारदांना भेटले. त्यानंतर तिथे स्नान वगैरे झालं आणि तिथल्या क्रौंच पक्षाच्या त्या जोडगोळीतल्या नराला त्या पारध्याने मारल्यानंतर वाल्मिकींच्या मुखातून श्लोक बाहेर पडला. श्लोक हा छंद आहे. अनुष्टुप छंद, श्लोक छंद. या छंदामध्ये 4 विभाग असतात. अनुष्टुप छंदामध्ये, अनुष्टुप छंदाला श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. नंतर अनेक छंद निर्माण झाले, तो भाग वेगळा. पण श्लोक हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला तो अनुष्टुप छंदाकरता वापरला गेला. त्याच्यामध्ये 32 अक्षरं असतात आणि त्याचे 4 विभाग होतात. जेव्हा समानत्वानं विभाग होतात तेव्हा तो श्लोक, ते वाक्य हे काव्य म्हणून सिद्ध होतं. आणि काव्य म्हणून ते छंदोबद्ध झालं की ते गेय होत असतं. त्यामुळे रामायणाला आदिकाव्य म्हणतात. आणि काव्य आहे म्हणून कुशलवांनी रामचंद्र प्रभूंसमोर या काव्याचं गायन केलंय. त्यांनी रामायण बसून कथा नाही केली आहे. तो गेय झाला विषय. त्याचे 4 विभाग होतात. प्रत्येक विभागामध्ये 8-8 अक्षर येतात आणि 32 अक्षराचा म्हणून तो श्लोक किंवा तो छंद सिद्ध होतो. नराला बाण लागला पारध्याचा, क्रौंच पक्षातल्या त्या जोडगोळीतल्या नराला पारध्याचा बाण लागला आणि तो त्याचं प्राणोत्क्रमण झालं. तो झाडावरून खाली पडला. बघणाऱ्या वाल्मिकींच्या संवेदनशील अंतःकरण आहे, ऋषी आहेत. अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला आणि त्यांच्या मुखातून ही शापवाणी बाहेर पडली. ती या श्लोकबद्धतेतून बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समाहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. अशी शापवाणी बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर तोपर्यंत सीता मातोश्रींचा त्याग झाला होता. सीता मातोश्री वाल्मिकींच्या आश्रमात राहायला आल्या होत्या. लवकुशांचा जन्म होण्याची ती परिस्थिती होती आणि त्यावेळेला हा श्लोक बाहेर पडला. मग ब्रह्मदेव पुन्हा आश्रमामध्ये आले. त्यांनी सांगितलं की याच श्लोकांमध्ये, याच छंदामध्ये तू रामकथा सांग. आणि मग रामकथा सांगितल्यानंतर जी नारदांनी यांना सांगितली होती वाल्मिकींना, ती सगळी कथा वाल्मिकींनी रामचरित्र घडून झाल्यानंतर सांगितली असं वाल्मिकी रामायण सांगतं. आणि संत वाङ्मयाचा विचार जर केला तर कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी, असं तुकोबारांनी म्हटलंय. रामायण रामा आधी केलं आणि जसं रामायणामध्ये लिहिलं गेलं तसं रामचंद्र प्रभूंना वागावं लागलं, असाही एक विचार संत वाङ्मयातून प्रस्फुरित होतो. याची संगती कशी लावायची तर ती संगती युगभेदाने लावावी लागते. युगभेदाने संगती लागते. कारण ही जी 4 युग आहेत, कलियुग आहे, हे 4 युग, या 4 युगांची ही चौकडी वारंवार फिरत राहते. त्यामुळे त्या युगामध्ये, प्रत्येक द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार होणारच आहे. प्रत्येक युगामध्ये, ज्या युगामध्ये जो अवतार सांगितला गेला तो त्या युगामध्ये फिरताना, त्या युगांची चौकडी फिरताना होणारच आहे.
त्यामुळे मागच्या एका युगातल्या रामायणाचं चिंतन करून वाल्मिकींनी जे रामायण लिहून ठेवलं ते पुढच्या युगातल्या रामचरित्राच्या आधी झालेलं असल्यामुळे केले रामायण रामाआधी, अशी एक संगती युगभेदाने लावण्याची पद्धत आहे, पौराणिक पद्धत आहे ही.